नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासाव्यतिरिक्त वेगळं काहीतरी शिकणार आहोत. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे परी आणि जादूचे फूल. पुढे जाण्यापूर्वी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. ओके. आणि प्लेलिस्ट ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्याच्यामध्ये स्टोरी टाईम या नावाखाली ही प्लेलिस्ट आहे. ओके. तर सुरू करूया. परी आणि जादूचे फूल. एका सुंदर गावात अनया नावाची एक दयाळू आणि हुशार मुलगी राहत होती. तिला झाडे, फुले आणि पक्षी खूप आवडायचे. ती रोज सकाळी आपल्या घराजवळ बागेत जाऊन झाडांना पाणी घालत असे आणि तिथे आपला वेळ घालवत असे. एके दिवशी तिला बागेच्या कोपऱ्यात एक चमकदार सोनेरी रंगाचे फूल दिसले. तशी पुष्कळ फुलं होती बागेत, पण हे एक वेगळं फूल होतं आणि तिला फुलांशी बोलायला, त्यांच्याबरोबर वेळ घालवायला खूप आवडायचं. तर ते सोनेरी रंगाचे फूल तिला दिसले आणि त्या फुलातून एक असा मंद प्रकाश, लाईट येत होती. मंद प्रकाश निघत होता. अनयाने कुतूहलाने त्या झाडाजवळ गेली आणि ते निहाळत बसली. नंतर तिला सुचलं की त्या झाडाला आपण पाणी घालूया. अनयाने प्रेमाने त्या झाडाला पाणी घातले. त्या फुलावर पाणी शिंपडलं आणि काय आश्चर्य! अचानक त्या फुलातून एक सुंदर परी प्रकट झाली. परी हसून म्हणाली, अनया, तू निसर्गावर खूप खूप प्रेम करतेस. तुझ्या चांगुलपणामुळे मी खूप खुश झाले आहे. मला खूप आनंद झाला आहे. अनया आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, परीताई, मी तर माझे फक्त कर्तव्य करत होते. तर परी म्हणाली, चांगले काम करणाऱ्यांना नेहमीच बक्षीस मिळते आणि म्हणून मी आज तुला बक्षीस देणार आहे. माग, तुला काय हवे आहे? अनयाने बराच विचार केला आणि ती म्हणाली, मला माझ्या गावात नेहमी हिरवीगार झाडे, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आणि सर्व लोक आनंदी राहावेत एवढीच इच्छा आहे. परीला तिचे उत्तर खूप आवडले. दुसऱ्यांचा विचार करणारी ही मुलगी परीला खूप भावली. तिने आपली जादूची कांडी फिरवली आणि काय आश्चर्य! क्षणात संपूर्ण गाव हिरवगार झालं. जी सुकलेली, कोरडी झालेली झाडे, पाने, फुले होती ती पुन्हा जिवंत झाली. कोरडी झाडे पुन्हा फुलली. पक्ष्यांचा गोड किलबिलाट सगळीकडे सुरू झाला. नदी स्वच्छ झाली आणि गावातील लोक आनंदी झाले. ते आनंदाने हसू लागले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. एवढा सगळा बदल बघून सगळेच सुखावले. गावकऱ्यांनी अनयाचे मनापासून कौतुक केले. त्या सगळ्यांना वाटलं की अनयामुळेच हे सगळं झालेलं आहे. त्यांची खात्री पटली होती की हे सगळं आपलं गाव एकदम स्वर्गासारखं सुखी झालेलं आहे ते अनयामुळे. म्हणून तिचे त्यांनी मनापासून कौतुक केले. तेव्हापासून सर्वांनी झाडे लावण्याचा आणि निसर्गाची काळजी घेण्याचा संकल्प केला. सर्वांना कळून चुकले की निसर्गच ही आपली खरी दौलत आहे. झाडे लावणं, त्यांची जोपासना करणं, त्यांना वाढवणं हे आपल्यासाठी, निसर्गासाठी, सर्वांसाठी खूप चांगलं असतं, हेल्दी असतं. त्यामुळे सगळ्यांनी निसर्गाची काळजी घेण्याचा संकल्प केला. परी हसून म्हणाली, खरी जादू माझ्या कांडीमध्ये नव्हती, तर ती तुमच्या चांगल्या मनात आहे. जादूची कांडी मी फिरवली खरी, पण त्यानंतर तुम्ही जी मेहनत घेताय किंवा जी मनापासून निसर्गावर प्रेम करताय ती खरी जादू आहे. तर खरी जादू माझ्या कांडीमध्ये नाही, तर तुमच्या चांगल्या मनात आहे. हे बोलून परी आकाशात उडून गेली. अनया मात्र आयुष्यभर निसर्गाची सेवा करत राहिली आणि तिचे गाव सर्वांसाठी आदर्श बनले. बाकीच्या आजूबाजूची गावंसुद्धा अनयाच्या गावाकडे बघून काहीतरी शिकत होती. तर त्यांच्या कार्याचा धडा घेत होती आणि आपलं पण गाव ते तशीच सुशोभित करत होते, निसर्गरम्य करत होते. तर या गोष्टीचा मॉरल काय आहे, बोध काय आहे? तर चांगुलपणा, दयाळूपणा आणि निसर्गप्रेम
हीच खरी जादू असते. तर धन्यवाद मुलांनो. कशी आवडली तुम्हाला ही गोष्ट? तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक गोष्ट घेऊन नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय अँड टेक केअर.